हरी बोल. हाँ कॅमेरा क्लिअर दिसतोय का? ठीक आहे. आहे तसा बरं. ठीक आहे. हाँ, आहे सुरू आता कर. व्यवस्थित आहे. समोरची लाईट. रेकॉर्डिंग सुरू केलंय ना? हो हो. ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. सर्वांचे गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण श्रीमद भगवत गीतेमधील 17व्या अध्यायावरील 23वा श्लोक आज बघणार आहोत. तर आता कालचा 22वा आपण बघितलं होतं की 20, 21, 22 याच्यामध्ये कसं कुठलंही दान, कालच्या याच्यामध्ये बघितलं की कुठलंही दान देताना कुठली अपेक्षा, फळाची आशा ठेवून करतो किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्याला राजसिक दान म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कालच्या 22व्या श्लोकामध्ये 21व्या आणि 22व्या मध्ये बघितलं होतं की अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्याला तामसिक दान म्हटलं जातं. आता हे झालं, हे दानाचे आपण सत्व, रजो, तमो गुण प्रकार बघितले की तप, यज्ञ, दान, आहार या सगळ्या गोष्टी कशा आहेत? सात्विक, राजसिक, तामसिक आहेत. मग आता हे जेव्हा आपण कुठलाही यज्ञ करतो, तप करतो, तपश्चर्या जे काही करतो, तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की त्याची परिपूर्णता कशामुळे साधू शकते. कुठलाही होम करू दे, यज्ञ करू दे, तर त्याची परिपूर्णता कशामुळे साध्य होते हे भगवंत ह्या आजच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत. तर आजचा श्लोक आपण बघणार आहोत. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मण श्रीविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. श्लोकाचं भाषांतर. सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परमब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असतात. तर भगवंत इथे काय सांगत आहेत आता आपल्याला की सृष्टीच्या आरंभापासून, म्हणजे जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून ओम तत्सत हे नेहमी आपण वारंवार आपण ऐकत असतो की हा शब्द. तर हे 3 शब्द जे आहेत ते परम सत्य म्हणजे कोण? तर भगवंतांना, भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान विष्णू असतील, यांना निर्देश केला जातो. ओम तत्सत म्हणजे हा शब्द फक्त भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्णांसाठीच उच्चारला जातो. आणि हा सृष्टीच्या आरंभापासूनच आहे. असे नाही की कुठे काहीतरी तपश्चर्या केली कुणी किंवा भगवंतांनी तो दिला एखाद्याला, असे नाही की हा आरंभापासूनच, सृष्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून हा ओम तत्सत हा शब्द आहे. आणि वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना, म्हणजे शास्त्रोक्त काही जे मंत्र उच्चारण करताना आणि संतुष्टी करता भगवंतांच्या संतुष्टी करता, त्यांच्या संतुष्टी करता ब्राह्मण लोक हे काय करतात? या मंत्राचा उच्चार करतात. आता आपण जसं बघितलं की जसं यज्ञ, तपश्चर्या, म्हणजे कुठलीही ह्या श्लोकाचा मतितार्थ काय आहे? कुठलाही यज्ञ असेल, कुठलीही तपश्चर्या असेल, तर ती भगवंतांना निर्देश करते.
भगवंतांना च्या संतुष्टी करता होणे गरजेचे आहे. थोडक्यात हा श्लोक आपल्याला हे शिकवतो. म्हणजे जसं आम्ही मगाशी म्हटलं की यज्ञ, तप, दान या सगळ्या गोष्टी कशा आहेत? सात्विक, राजसिक, तामसिक अशा 3 प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. म्हणजे कुठलंही यज्ञ करा, कुठलंही तप करा, कुठलंही दान करा. या तिन्ही गोष्टी कशामध्ये येतात? या 3 वर्गीकरणामध्ये येतात. सत्वगुणामध्ये येतात, रजोगुणामध्ये येतात, तमोगुणामध्ये येतात. या 3 गुणांचा प्रभाव या सगळ्या गोष्टींवर असतोच या जगामध्ये. परंतु कारण आपण काय आहोत? प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे बद्ध आहोत या जगामध्ये. त्यामुळे आपण कुठलीही गोष्ट केली तर या तीन गुणांनी काय आहोत? आपण बाधित आहोत. म्हणून तप, दान, यज्ञ आणि आहार यांचा उपयोग जेव्हा आपण ओम तत्सत अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ करतो, तेव्हा सर्व आध्यात्मिक म्हणजे जेव्हा कुठलीही ऍक्टिव्हिटीज आहे ती आपली काय होती? आपल्या आध्यात्मिक प्रगतीचं साधन बनलं जातं. आणि शास्त्रांमध्ये काय केलेलं आहे? याचाच उल्लेख केला आहे. म्हणून ओम तत्सत हे 3 शब्द जे आहेत ते विशेष करून भगवान श्रीकृष्ण यांचा काय करतात? निर्देश करतात. आणि वैदिक मंत्रांमध्ये पण हा ओंकार नेहमी आढळतो. तर आता कुठलीही गोष्ट नियम पालन जेव्हा आपण करतो, जसं आपण आता सगळ्यांनी बघितलं असेल की आपण नरसिंह यज्ञ केला होता मंदिरामध्ये रविवारी, आणि बरेच जण त्याच्यामध्ये त्या यज्ञामध्ये सहभागी झाले होते. आणि कशा पद्धतीने त्या यज्ञामध्ये मंत्रोच्चारण केलं जात होतं. म्हणजे कुठल्याही काही गोष्टींना यज्ञ असतील, काही असेल, तर त्याला जेव्हा आपण नियम पालन करतो आणि त्या नियम पालनाने काय होतं की आपल्याला त्याची अनुभूती प्राप्त होते, किंवा ते आध्यात्मिक उद्देश काय आहे ते समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींची मदत होते. म्हणून नियम पालन करणे हे कुठल्याही गोष्टीसाठी गरजेचे आहे. जसं आपण तो यज्ञ केला, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपण जेवढे जेवढे सहभागी झालो होतो, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते हे म्हटलं जायचं, स्वाहा. तो अजूनही आपल्याला उच्चार करायला येत नाही. तर त्यावेळेस ते निलांबर मला वाटतं पितांबर प्रभूजी ते आपल्याला किती वेळा सांगायचे की नाही, हा उच्चार बरोबर येऊ देत, हा उच्चार तुमचा चुकतोय. आणि मग त्यांच्या मागे आपण ते रिपीट रिपीट म्हणायचो. तेव्हा कुठे आपल्याला तो स्वाहा असा आपण म्हणतो, पण त्याला मला पण आता तो खरं तर म्हणता येईना. स्वाहा असा तो स्वर लांबवायचा असतो. तर तो आपल्याला येत नव्हता. म्हणजे याचा अर्थ काय की कुठलाही यज्ञ करायचा असेल, विधी करायचा असेल, तर त्याच्यामध्ये मंत्रोच्चारण हे खूप खूप गरजेचे असते, व्यवस्थितरित्या होणे. आणि म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की हा ओम तत्सत कुठलाही शब्द, कुठलाही यज्ञ असू दे, कुठलंही दान असू दे, कुठलंही तप असू दे, त्या सगळ्याचा जेव्हा या शब्दाने त्याचा एंड होईल, तेव्हा ते खरं काय म्हणू शकतो आपण, त्याची प्राप्ती केली त्या यज्ञाची किंवा त्या फळाची, असं आपण म्हणू शकतो. मग आता हा ओम तत्सत शब्दच आपण म्हणायचा का, किंवा हाच शब्द वापरायचा का? तर याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ओम तत्सत म्हणजे हे भगवंतांचं नाव आहे. जसं भगवंतांचे अनेक नावं आहेत. जसं आपण बघतो विष्णू, राम, कृष्ण हे सगळे भगवंतांचे अनंत नावं आहेत. मग हे अनंत नावं जे आहेत, मग अनंत या नामांमध्ये कुठलंही आपण भगवंतांचं नाम घेऊन आपण ही तपश्चर्या काय करू शकतो, त्याचा शेवट म्हणण्यापेक्षा त्याचा जो काही फलश्रुती आहे ती त्याची प्राप्त करू शकतो. म्हणजे आता समजा आपण एखादा यज्ञ केला किंवा एखादं दान दिलं, तरी आपण काय म्हणू शकतो? असं आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं आपण म्हणू शकतो. किंवा भगवान विष्णूंचं नाव घेऊ शकतो, भगवान नारायणांचं नाव घेऊ शकतो. पण जर आपण महामंत्राचा उच्चारण जर केलं, तर विचार करा की ती तपश्चर्या आहे, त्याची फलश्रुती आपल्याला किती प्राप्त होऊ शकते. आणि यज्ञ तपश्चर्या करताना जेव्हा काही उच्चार चुकतात किंवा काही गोष्टींच्या चुका होतात, जसं आपण त्या दिवशी स्वाहा म्हणण्यामध्ये चुकत होतो, आणि जर आपण ते चुकत असेल, तर त्या चुका ज्या होतात, तर त्याची काय होती, ती त्या तपश्चर्येने म्हणजे या महामंत्राने असेल किंवा या मंत्राने असेल, त्याची काय होती, ती जी अपूर्णता आहे ती दूर होते. आणि म्हणून कुठलाही यज्ञ करताना ही म्हणणं खूप गरजेचं आहे. हरे कृष्णा महामंत्र एकदम सोपा, की कुठला यज्ञ करा, दान करा, तप करा, कुठलंही कर्म करा, हरे कृष्णा महामंत्र म्हटलं की त्याचा सगळ्या चुका, सगळे जे काही अपूर्णता आहे ती दूर होते. जसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गणपती बसल्यानंतर आपण जेव्हा गणपतीची आरती करतो,
आणि त्यावेळेस सगळ्या आरत्या आपण म्हणतो, गणपतीची पूजा करतो किंवा कुठलीही पूजा असू दे, वास्तुशांती असू दे, कुठलीही असू दे, त्याचा एंड कशामध्ये करतो आपण? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. म्हणजे सगळे मंत्र आपण उच्चारण करतो, त्या देवी देवतांची पूजा करतो, तो यज्ञ करतो. त्याचा शेवटीचा सार आपण कधी विचार केला का? तर हेच का म्हटलं जातं? कारण त्याला जो काही यज्ञ करतोय, जी काही तपश्चर्या करतोय, त्याची परिणिती म्हणजे काय आहे, जी काही आहे ते सगळं भगवंतांना अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा भगवंतांना आपण ते अर्पण करतो, तेव्हा तो यज्ञ, तेव्हा ती ऍक्टिव्हिटीज काय होते, ती पूर्ण होते. म्हणून आपण बघतो की शेवटी हरे राम 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 हरे हरे या मंत्राचंच उच्चारण केलं जातं. मग विचार करा की जे वैष्णव आहेत ते प्रत्येक क्षणाला हरे कृष्णा महामंत्र जप करतायत. म्हणजे त्यांची प्रत्येक गोष्ट ही काय होत आहे, यज्ञ होत आहे. कारण प्रत्येक गोष्ट ते भगवंतांना अर्पण करतात. जसं आता मंदिरामध्ये जर पूजा चाललेली असेल आणि पुजारी विग्रहांची पूजा करतायत आणि त्या विग्रहांची पूजा करताना जर काही चूक झाली त्याच्यामध्ये, ती पूजा अर्चा करताना, तर त्याच्यामध्ये जर भक्त त्यावेळेस हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचं कीर्तन करत असतील, तर त्या महामंत्राच्या कीर्तनाने, त्याच्या पावित्र्याने आणि त्याच्या शक्तीने ते पुजारी जेव्हा पूजा करतात, जेव्हा विग्रहांची सेवा करतात, त्याच्यामध्ये कुठे जर अपूर्णता राहिली असेल तर ती सुद्धा काय होते, ती माफ क्षमा केली जाते आणि त्याला पूर्णत्व प्राप्त केलं जातं. म्हणजे काय आहे की इतकी शक्ती भगवंतांच्या नामामध्ये आहे. मग आता ही झालं कुठलंही, आपण म्हणतो की कुठलं यज्ञ करायचं त्याचं फळ. आता फळ म्हणजे आपण काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कुठलीही पूजा अर्चा करतो, यज्ञ करतो, त्याची काहीतरी आपल्याला अपेक्षा असते. परंतु खरं तर जेव्हा असे यज्ञ केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये अपेक्षित असतं की आपली आध्यात्मिक प्रगती होणे, हे खरं तर त्या यज्ञाचं फळ म्हणू शकतो आपण. ते खरं शाश्वत फळ आहे. म्हणून कुठलाही यज्ञ केला जातो, होम हवन केलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये आपण कशाचा विचार केला पाहिजे की अरे ह्याच्यातून माझी आध्यात्मिक प्रगती होईल. आणि या फळाची आपण काय केली पाहिजे, कामना केली पाहिजे, ना की आपण भौतिक गोष्टींसाठी. कारण कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये आणि शाश्वत नाही, आणि शाश्वत नसल्यामुळे आपण अशाश्वत गोष्ट अशा व्यक्तीला मागतोय की जे आपल्याला काही शाश्वत गोष्टी देऊ शकतात. म्हणजे नाश होणार आहे ते मागण्यापेक्षा आपण भगवंतांना जर आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याच्यातून प्रार्थना केली, तर किती भगवंता आपल्याला, भगवंतांचे परिपूर्ण म्हणू शकतो आपण, सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त तर होतीलच, परंतु भगवंतांची कृपा काय होऊ शकते, आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून हे जे यज्ञ असतात ते कशाने पूर्ण होतात, भगवंतांच्या नामाने पूर्ण होतात. आणि कुठल्याही देवी देवतांची, जसं गणपतीचं उदाहरण त्याच्यासाठीच आपण घेतलं. गणपती तर बुद्धीची देवता आहे आणि गणपतीने हे सर्व शास्त्र लिहिलेले आहेत. गणपतीला आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गणपतीला आपल्या ह्याच्यामध्ये किती महत्वपूर्ण स्थान आहे. आणि मग अशा गणपतीच्या आरतीमध्ये सुद्धा जी बुद्धीची देवता आहे, आपण तिला बुद्धी, आपण शेवटी काय म्हणतोय, मंत्राचं, कृष्णांच्या नामाचं, रामचंद्रांच्या नामाचं आपण काय करत आहोत, जप करत आहोत. म्हणजे याचा अर्थ काय की आपली प्रत्येक गोष्ट जेव्हा भगवंतांना अर्पण केली जाते तेव्हा तो यज्ञ होत आहे. जसं एक खूप छान म्हणजे एक स्टोरीज आहे. एकदा एक हे असतात, एक मोठे तपश्चर्या करणारी व्यक्ती असतात, साधू असतात मोठे आणि ऋषी. तर त्यांची अशी तपश्चर्या असते की ज्यांच्या घरी 1000 यज्ञ झालेले आहेत, अशा व्यक्तींच्या घरीच मी काय करल, प्रसाद घेईल. आता साहजिकच आहे, 1000 यज्ञ आणि गृहस्थ असणारे कोण, म्हणजे कोणामध्ये एवढी शक्ती असू शकते. आणि मग जेव्हा पाची पांडव आणि द्रौपदी त्यांना प्रसादाला बोलवतात. आता प्रसादाला बोलवल्यानंतर ते त्यावेळेस त्यांची आठ त्यांना माहित असते. ते म्हणतात की तुमच्याकडे 1000 यज्ञ, आणि ते वनवासात असतात त्यावेळेस. ते म्हणतात की तुमच्याकडे 1000 यज्ञ झालेले नाहीत आणि मग त्यामुळे मी तुमच्याकडे प्रसादाला येऊ शकत नाही. तर यांना खूप वाईट वाटतं. मग द्रौपदी म्हणते की मी त्यांना घेऊन येते आपल्याकडे. तर ते म्हणतात तू कशी आणणार, कारण आपण 1000 यज्ञच केलेले नाहीत कुठले, तर आपल्याकडे ते कसे येणार. तर द्रौपदी म्हणते मी आणते त्यांना, मी तुम्हाला वचन देते की मी त्यांना घेऊन येते. आणि ज्यावेळेस द्रौपदी काय करते की त्या ऋषी जे असतात साधू, त्यांच्या आश्रमापर्यंत चालत जाते आणि चालत 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 जात असताना तिचं कृष्ण नामाचं
जप चालू असतो आणि तिथे जाते आणि तिला तेवढं अंतर कधी पार पडलं ते कळत पण नाही. तिथे त्या आश्रमाच्या तिथे जाते आणि त्यांना विनवणी करते की तुम्ही आमच्याकडे प्रसादाला या. त्यावेळेस ती सांगतात की तुम्ही 1000 यज्ञ केलेले नाही, हा माझा संकल्प आहे की त्यांच्या घरी मी कधीही काही ग्रहण करत नाही, तर मग मी येऊ शकत नाही. मग द्रौपदी सांगते की मी माझ्या घरापासून तुमच्या आश्रमापर्यंत चालत आलेले आहे आणि तिथपर्यंत मी 1000 पावलं उचललेली आहेत आणि प्रत्येक पावलागणी मी भगवान श्रीकृष्णांचं नाम घेतलेलं आहे. त्यामुळे साहजिकच माझा 1000 यज्ञ हे पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, आता तुमच्या नियमाप्रमाणे आमच्याकडे प्रसादाला यावं लागेल. आणि मग ते ऋषी जे असतात ते इतके आनंदित होतात आणि म्हणतात की खऱ्या अर्थाने यज्ञ म्हणजे काय हे तुम्हाला समजले आहे. आणि मग ते ऋषी त्यांच्याकडे प्रसादाला जातात. सांगण्याचा मतितार्थ काय या गोष्टीमधून घेण्यासाठीचा, म्हणजे भगवंतांचं जेव्हा नाम आपण घेत असतो तेव्हा आपण कुठली पावलोपावली जी काही कृती करतो ती यज्ञ होत असते. फक्त आपण काय केलं पाहिजे, आपली चेतना मात्र तशी पाहिजे. म्हणून या द्रौपदीच्या स्टोरी मधून पण आपण शिकू शकतो. जसं त्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्याही गोष्ट आपण म्हणतो ना, सहज असंही म्हटलं जातं कृष्णार्पण. कुठलीही गोष्ट ही काय केली जाते, भगवंतांना अर्पण केली जाते. जसं त्या यज्ञामध्ये हे एक होतं, इदम कृष्णाय इदम न मम, इदम कृष्णाय इदम न मम स्वाहा, असं आपण म्हणायचो. आणि त्याच्यामध्ये इदम कृष्णाय म्हणजे काय, जे काही आहे ते माझं नाहीये. इदम म्हणजे न मम म्हणजे हे माझं नाहीये आणि हे भगवंतांचं आहे. आणि मी भगवंतांसाठी म्हणजे जे काही माझ्याकडलं म्हणजे जे काही स्वाहा भगवंतांसाठी अर्पण करत आहे त्या यज्ञामध्ये. मग तुम्ही विचार करा, जर आपण प्रत्येक ठिकाणी अशी भावना ठेवली, इदम कृष्णाय इदम न मम, इदम कृष्णाय इदम न मम, म्हणजे आपण जर कुकिंग पण करत असेल, आपण कुठं बाहेर भाजी खरेदी करायला गेलो असेल, आपण कुठे किराणा घ्यायला गेलो असेल, आपण प्रत्येक गोष्ट जी काही करतो, जेव्हा आपण ह्या चैतन्याने आपण म्हणू की अरे हे कृष्णार्पण, हे कृष्णार्पण, आपोआप आपल्याला तशी सवय होऊन जाईल. हे काय असं ह्यानी येणार नाही की अरे लगेच आपल्या हृदयातून आधी ही भावना की मी श्रीकृष्णांसाठी करते. आपण जेव्हा कुकिंग करतो तेव्हा आपल्याला काय वाटतं, मला भूक लागली, चला पटकन कुकिंग करून भगवंतांना भूक लावते. किंवा मला मुलांना भूक लागली, काहीतरी करावं लागेल, मग ते केलं की आपण भगवंतांना अर्पण करतो. म्हणजे काय आहे की मला जेव्हा भूक लागते, मला जेव्हा स्वयंपाक करायचा आहे तेव्हा आपण भगवंतांना भूक लावतो. पण आपण असा नाही, आपल्या मनामध्ये असा कधी विचार येत नाही की अरे भगवंतांना भूक लागली असेल, भगवंतांसाठी आपण आधी करून घेऊया. असा आपल्या मनामध्ये तो विचार काय येत नाही, कारण आपण काय करत आहोत, आपण त्याची प्रॅक्टिस करत आहोत. मग भले आपल्या हृदयातून नको येऊ दे, पण आपण कमीत कमी असं म्हणायचा तरी प्रयत्न केला पाहिजे की मी जे काही कुकिंग करत आहे ते भगवंतांसाठी करत आहे. मी जे काही म्हणजे म्हणतात ना, एखादी गोष्ट जर आपल्या आतून यायची असेल तर ते काय म्हणतात, एखादी व्यक्ती जर नाटक करत असेल तर ती नाटक करता करता जरी ड्रामा करते तर आपोआप ते तिच्यामध्ये ते उतरतं. मग भले आपल्यामध्ये ती भावना नाहीये, परंतु आपण ती भावना सतत जागृत ठेवली, आपल्या मनामध्ये तो विचार की नाही भगवंतांसाठी बनवायचंय, भगवंतांसाठी करते भगवंता, मग कधीतरी याच साधनेने आपल्या कधीतरी एक क्षण असा येईल की आपल्या मनामध्ये ती निर्माण होईल ती इच्छा की अरे नाही, मी भगवंतांसाठी, ती भावना कृष्ण भावना म्हणू शकतो आपण. म्हणून प्रभुपाद म्हणतात की कृष्ण भावनामय बनायचंय आपल्याला. प्रत्येक गोष्ट काय करायची आहे, इदम कृष्णाय इदम न मम, म्हणजे माझ्यासाठी काहीच नाहीये तर ते भगवंतांसाठी आहे. आणि हे जे करताना सगळ्यात विशेष गोष्ट काय आहे की कुठल्याही स्थळ जे आहे, स्थळ काळ परिस्थिती याच्यामध्ये कुठेही आपण गेलो तरी आपण हे करू शकतो. पण याच्यामध्ये जर आपल्याला याच गोष्टी, आपण म्हणतो की आपण धामामध्ये गेलो तर आपल्याला धामामध्ये त्याची काय मिळते, तर अजून त्याच्या त्या फळाची जी हे असती टक्केवारीमध्ये, आपण म्हणतो इथे 10% मिळेल तर वृंदावन धामामध्ये आपण जर कीर्तन केलं तर आपल्याला त्याचं अजून फळ मिळेल. म्हणजे धाम कशाला केलेले आहेत. मग जर एखाद्या ठिकाणी पवित्र ठिकाणी जर आपण गेलो आणि पवित्र ठिकाणी आपण प्रत्येक गोष्ट भगवंतांना स्मरून, प्रत्येक गोष्ट भगवंतांना हे करून पूजा केली, भगवंतांना स्मरून आपण जप केला, भगवंत जे काय असेल ते, तर विचार करा की त्याची मात्रा, त्याची टक्केवारी किती प्रमाणात वाढू शकते, ती कृपा किती आपल्याला मिळू शकते. जसं आपण म्हणतो ना, मग वृंदावन मध्ये गेल्यानंतर आपण जास्तीत जास्त जप केला पाहिजे, जास्तीत जास्त भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. का केलं पाहिजे, कारण वृंदावनामध्ये काय आहे त्याची जास्त आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून आपण याच्यामध्ये पण बघतो की जसं भगवंतांना जर संकट आलं सगळ्या देवी देवतांना, तर ते कुठे जातात, ब्रह्मदेवांना घेऊन क्षीरसागर जो आहे त्या ठिकाणी जातात. आणि त्या ठिकाणी जाऊन ते काय करतात,
त्या ठिकाणी जाऊन ते प्रार्थना करतात, क्षीरसागर या ठिकाणी. तर मग विचार करा, ते तिथंच का जातात? भगवंत सगळीकडे आहेत, पण त्या ठिकाणी ते प्रार्थना करण्यासाठी का जातात? मग तसं धामामध्ये आपण जातो, त्या धामाची शक्ती ही तेवढी जास्त असते. जसं मंगल आरती आहे, सकाळी पहाटे उठून जेव्हा, म्हणजे हा श्लोक जर प्रॅक्टिकली समजून घ्यायचा असेल तर त्याचं रोजच्या जीवनातलं हे एक उदाहरण देते, की पहाटे 5 वाजता आपल्या मंदिरामध्ये मंगल आरती होते. मग मंगल आरती जेव्हा होते, तेव्हा मंगल आरतीसाठी आपण मंदिरातच का जातो? किंवा मंगल आरती होते तेव्हा आपण भगवंताच्या समोर का उभं राहतो? म्हणजे याचा अर्थ काय, की हा श्रीमद भगवद्गीतेचा जो श्लोक आहे तो अप्लाय करण्यासाठी आपण बघू शकतो, की भगवंतांना जेव्हा आपल्याला मंगल आरती करायची त्यावेळेस आपण मंगल आरतीच करतो, त्यावेळेस आपण जप करतो का? जप करताना झोपतो आणि मंगल आरतीच्या वेळेस जात नाही, अशी आपली परिस्थिती आहे. पण मग आपण मंगल आरतीला जातो तेव्हा आपण मंगल आरतीच गातो. म्हणून भक्तांची जेव्हा कुठलीही गोष्ट असेल, भगवंतांची आपण धामामध्ये, भगवंतांचं नाम आपण धामामध्ये, ती कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती अजून वाढते. म्हणून आपण बघितलं पाहिजे, की जेव्हा आपण भक्तांची सेवा करतो, की जसं काही भक्तांनी खूप सेवा केलेली आहे, ते थकलेले आहेत आणि अशा भक्तांना विचार करा, आपल्याला काही सेवा करण्याची संधी मिळाली, आपण त्यांच्यासाठी कुकिंग केलं, आपण त्यांना प्रसाद दिला, तर त्यांना किती, म्हणजे जसं आपल्याला जर भूक लागली एकदम आणि भूक लागल्यानंतर कुणी काहीतरी आपल्याला आणून दिलं तर आपल्याला किती आनंद, म्हणजे एक अशी समाधानाची भावना निर्माण होते आपल्याला ते प्रसाद घेतल्यानंतर. मग तसंच काही भक्तांनी काही कष्ट केलेलं असेल, काही सेवा केलेली असेल आणि त्यांना जर आपण अशा पद्धतीने अर्पण केले, भगवंतांना अर्पण करून दिले, प्रसाद त्यांना दिला, तर त्यांच्या आतून ती किती समाधानाची भावना निर्माण होऊ शकते, किती आनंदाची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून या सांगण्याचा याचा मतितार्थ हा आहे, की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट, भक्त जे आहेत ते भगवंतांचे भक्त आहेत, जेव्हा आपण त्यांच्यासाठी काही करतो, त्यांच्यासाठी प्रसाद बनवतो, त्यांच्यासाठी कुकिंग करतो, त्यांची काही सेवा करतो, तर ती काय आहे, त्याचा लाभ हा अधिक प्रमात्रेमध्ये आपल्याला मिळतो. जसं आता आपण सगळेजण जयपूर यात्रेला आता जाणार आहोत आणि जयपूर यात्रेमध्ये आपण गेल्यानंतर आपण आज एवढे पैसे खर्च करतो, आपण सगळ्या घरातल्या अडचणी असतात आपल्या, सगळ्या गोष्टी आपण ऍडजस्ट करून जातो आणि तिथे गेल्यानंतर साहजिकच आपण कशासाठी जातो, तर आपली ही यात्रा चांगली व्हावी. यात्रा चांगली व्हावी म्हणजे काय, की असं नाही की अरे सगळ्यांच्या बरोबर छान वाटलं, फिरायला छान वाटलं, हे दर्शन, दर्शन नक्कीच, दर्शन तर छानच छानच वाटतं कोणालाही, परंतु ते ऍप्लिकेशन म्हणजे आपल्या त्या जीवनामध्ये जगण्यासाठी आपल्याला काय प्रेरणा देऊ शकते तिथे जाऊन आपण त्याचा ऍडव्हान्टेज जो आहे, त्याचा जो लाभ आहे तो करून घेतला तरच आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नाहीतर आपण असे गेलो आणि असे आलो, तर आपण जसं आता जयपूर यात्रेला जातोय तर आपण जास्तीत जास्त माळा जप करणे, कुठलंही गॉसिपिंग न करणे, कुठल्याही गोष्टींची, इतर फालतू गोष्टींची चर्चा न करणे, कारण घरातल्या गोष्टी तिथे घेऊन न जाणे. आपण काय यात्रा का म्हटलं जातं त्याला, का तर आपण ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आपण तर त्या रोजची आपलं दिनचर्या, रोजचं रुटीन ते चालूच आहे, परंतु त्याच्यातून आपण स्पेसिफिकली वेळ काढून त्या धामामध्ये जातो, म्हणून त्याला यात्रा म्हटलं जातं. तर नुसतं शरीरानेच न जाता तर आपली मानसिक चेतना सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण हरिनाम घेणे, भगवंतांविषयी श्रवण करणे, भगवंतांविषयी चर्चा करणे, भक्तांचं गुणगान करणे, या गोष्टी खरे तर आपण धामात जाऊन केल्या पाहिजेत. आपण तिथं जाऊन आपण अरे माझ्या घरी हे झालं, माझ्या घरी ते झालं, मग मी असं केलं, मी ही खरेदी केली, मग माझ्या गावात, मग ह्या जर, आणि ही अशी ती तशी, ह्या जर गोष्टी आपण तिथे जाऊन पण गेलो की केल्या, तर आपण तिथे धामामध्ये जाऊन पण आपण आपली चेतना इथे ठेवून गेलेलो आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा आध्यात्मिक लाभ, असा विशेष लाभ होणार नाही, जो आपल्याला त्याचा लाभ घेऊन करू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागली तर साहजिकच आहे, ती लॉटरी किती, म्हणजे तो किती आनंदी होईल, म्हणजे जे आयुष्यभर कष्ट करून पण त्याला प्राप्त होणार नाही, ते एका लॉटरीमध्ये त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तो गाडी घेऊ शकतो, तो बंगला बांधू शकतो, तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो, काय काय गोष्टी ती व्यक्ती करू शकते. मग विचार करा, आपण जेव्हा यात्रांना जातो ना, तेव्हा त्या यात्रा म्हणजे आपल्यासाठी काय आहेत, ते आपल्यासाठी एक प्रकारची लॉटरी आहे आणि ती लॉटरी जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण प्रत्येक पैशाचा जर आपण विनियोग, म्हणजे कसा चांगला उपयोग होईल, कशी माझी इन्व्हेस्टमेंट होईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. तशी ही यात्रेची जेव्हा आपल्याला लॉटरी लागते ना, तेथील प्रत्येक क्षणाचा उपयोग आपण कसा करून घेऊ आणि त्या पद्धतीने आपली चेतना बनते. म्हणून आपण विचार केला पाहिजे की नाही, मला आत्तापासूनच, म्हणजे जसं घरामध्ये काही कार्यक्रम असेल, आपण सगळं घर झटकाझटकी
पाहुणे कुणी स्पेशल कुणी अतिथी यायचे असतील तर आपण किती स्वच्छता करू, सगळ्या घराला एकदम छान किचन स्वच्छ करू, सगळं कुकिंग, सगळ्याच गोष्टी एकदम अशा आल्यानंतर त्यांना कसं फ्रेश वाटेल, आनंदी वाटेल असा आपण विचार करतो. मग तसं आता ही सुद्धा आपली मनाची स्वच्छता आहे, की आपली चेतना आपल्याला तशी बनवायची. भले नाही, नाही मला जायचंय, मला निघायचंय आता, मग मी तिथे जाऊन जप करेल, मी छान की लेक्चर ऐकेल, मी छान छान नोट्स काढण्याचा प्रयत्न करेल, नाही मी हे करेल, मी ते जेव्हा आपण जितका जितका आपण मनातली मनात हा विचार करत जातो, तितकी आपली कृष्ण भावनामय चेतना बनत जाते. आणि खऱ्या अर्थाने हा श्लोक जो आपण म्हणतोय, ओम तत्सत, हा श्लोक जो आहे तो आपल्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये आपण काय करत आहोत, तो अप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण तो प्रत्येक क्षण जेव्हा आपली चेतना अशी चेतना बनते, तेव्हा प्रत्येक क्षण आपल्याकडून काय होत आहे, यज्ञ होत आहे. आणि तो यज्ञ भगवंतांना अर्पण होत आहे. म्हणून ह्या गोष्टी, हा श्लोक म्हणजे इतका सुंदर श्लोक आहे खरं तर हा. तर हा समजून घेण्यासाठी प्रॅक्टिकली आपल्याला हे शब्द असे क्रिटिकल वाटतात ना समजून घे, सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत म्हणायचं का आपण, मग मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने प्रभुपादांनी हे तात्पर्य पण याच्यावर खूप सुंदर दिलेलं आहे, की ह्या श्लोकाचं सार आपल्याला समजू शकतं. आणि म्हणून ओम तत्सत म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवांनी या जगाची निर्मिती केली, तेव्हा सुद्धा हा ओम तत्सत म्हणून भगवंत म्हणतात की सृष्टीच्या आरंभापासूनच या शब्दाची म्हणजे हे 3 शब्द आहेत. भगवंतांना, भगवंत कोण आहेत यांना हे दाखवण्यासाठी हे 3 शब्द आपल्याला काय करत आहेत, निर्देशित करत आहेत. आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा या मंत्राचा उल्लेख केलेला आहे. ब्रह्मदेव सुद्धा हा मंत्र म्हटलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, की हा गुरु शिष्य परंपरेमध्ये येतो आपल्या. आपले सर्वात वरचे म्हणजे ब्रह्मदेवांपासून आपली काय येते, गुरु शिष्य परंपरा आहे, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय आहे. मग हे आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये येत आहे. ब्रह्मदेव आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये असल्यामुळे हा स्पेशल त्याचा जो हे आहे, तर हा मंत्र गुरु शिष्य परंपरेमध्ये पण येत आहे आणि मध्व गौडीय संप्रदायामध्ये येत असल्यामुळं हरे कृष्णा महामंत्र म्हणून भगवंतांचं नाम आपण उच्चारून आपण कुठल्याही यज्ञ असेल, कुठली पूजा विधी असेल, ती भगवंतांना काय करू शकतो, आपण कृष्णार्पण करू शकतो. मग कुठलीही सेवा आपली जेव्हा ह्या चैतन्याने करू तेव्हा भगवंतांना अर्पण होते. म्हणजे उद्देश काय, म्हणजे फक्त आपण आपली चेतना काय, आपला उद्देश काय, हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण सगळ्यांनी त्या दिवशी नरसिंह यज्ञमध्ये सहभागी झालो. प्रत्येकाचे काही ना काही वेगवेगळ्या इच्छा अपेक्षा असू शकतात. कोणाला असं वाटत असेल अरे माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, कोणाला वाटत असेल माझ्या आध्यात्मिक जीवनातील सर्व संकट दूर व्हावी, कोणी म्हणत असेल की आमच्या घरामध्ये काही जे काय आलंय ते संकट दूर व्हावं. म्हणजे काय आहे की आपल्या प्रत्येकाचा उद्देश काय आहे कुठला यज्ञ करण्यामागे, ते खूप महत्वाचं असतं. की जसं आता एकादशी आहे, आपण एकादशीचं पालन सगळेजण करतो. आणि जर कोणी एखादं म्हणत असेल की चला आज एकादशीचं पालन करायला सुरुवात करते, फक्त फलाहार घेणार किंवा निर्जल राहणार कारण माझं वेट लॉस कमी होईल, माझं वजन कमी होईल याने, असं जर कोणी विचार करत असेल तर त्याला एकादशीचं फळ मिळेल का हो? एकादशीची प्राप्ती नाही होणार, त्याला फक्त तो उपवास घडेल. म्हणून आपण कुठलीही गोष्ट, जेव्हा कुठलीही गोष्ट करतो त्याच्या मागे उद्देश काय आहे आपला. जसं आता आपण बघतो की भौतिक जगामध्ये उपोषण करायला लोक बसतात, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस, मग ते उपोषण करतात. उपोषणाचा त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचा उद्देश वेगळा आहे. तर त्यांचा उद्देश हा भगवंतांना संतुष्ट करणे हा नाहीये. तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल का? बरेच जण असे म्हणतात की जे कधी उपवास वगैरे करत नाही आणि त्यांचा एखाद्या दिवशी चुकून त्या दिवशी कुठं बाहेर गेले, काय गेले आणि त्यांना खरोखर काही खायलाच मिळालं नाही, उपवासच घडला त्या दिवशी, चक्क जेवणच केलं नाही, तर ते व्यक्ती कधी कधी काय म्हणते, चला असा तर काही घडला नसता पण आज दिवसभर बघा काही खाण्यातच नाही आलं, आमचा उपवास झाला, झाला भगवंतांना पावला. नाही, तसा पावत नाही तो भगवंतांना. आपण ज्या प्रेमाने करतो, आपण ज्या चेतनेने करतो, ज्या भावनेने करतो, ती भावना आणि प्रेम भगवंतांना आकर्षित करते. म्हणून आपण वेगळ्या उद्देशांनी जर घडला असेल किंवा करत असेल तर त्याची प्राप्ती आपल्याला, त्या फळाची प्राप्ती आपल्याला इतकी मिळणार नाही. म्हणून आपली चेतना, आपली भावना काय आहे, की जसं आपण आपलं एक्स्ट्रा कुकिंग झालं एखाद्या दिवशी, 4 माणसांचं कुकिंग करायचं तर 6 माणसांचं कुकिंग झालं आणि अचानक 2 गेस्ट आले आणि आपण काय म्हटलो की बरं झालं आलात, आज मी नेमका जास्त स्वयंपाक केला होता, आज तुमच्यासाठी जेवण करून जा. तर त्या पाहुण्यांना कसं वाटेल हो? म्हणजे त्याच्यामध्ये काही आत्मीयता वाटते का आपल्याला? म्हणजे असं आपल्याला कुणी, आपण त्या पाहुण्यांच्या जागेवर जाऊन विचार करायचा आणि आपल्याला जर असं कुणी म्हटलं तर आपल्याला कसं वाटेल? तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रेम वाटणार नाही.
की काय आहे यांचं संपवायचं म्हणून ते आपल्याला देतात. किंवा जेवण करायला बसलो, बराच वेळा असं होतं की जेवण करायला बसल्यानंतर पण थोडंसं राहिलेलं असतं शिल्लक, आणि बराच वेळा असा असा बायकांचा एक स्वभाव असतो, अहो थोडंच राहिलंय आता संपवून टाका. म्हणजे संपवून टाका म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय आहे? संपवून टाकायचं, कशाला ठेवायचं आता एवढं एवढं कुठे ठेवणार. म्हणजे आपण ह्या रोजच्या जीवनामधल्या उदाहरणं सुद्धा बघू शकतो. जेव्हा आपल्याला कुणी ज्यांच्याकडे गेलोय अतिथी आणि ते म्हणतात की आहे स्वयंपाक, जास्त जेवण करून जावा, नेमका आज जास्त झाला, त्यावेळेस आपल्याला तेवढी आत्मीयता, तेवढी आपुलकी वाटणार नाही. तसंच भगवंतांना पण आहे. जेव्हा आपण भगवंतांना स्मरण करून, भगवंतांना उद्देश ठेवून, भगवंतांना केंद्रित करून ठेवून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, तेव्हा साहजिकच आहे भगवंतांनाही तेवढा आनंद होतो. म्हणून आपला उद्देश काय आहे या सगळ्या गोष्टींमागे हे समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण कुठलीही गोष्ट करताना साध्या आपल्याला कुठलाही यज्ञ करण्याची गरज नाही, कुठलाही होम हवन करण्याची गरज नाही. जसा त्या दिवशीचा तो नरसिंह यज्ञ झाला, तो ऍक्च्युली भगवंतांच्या संतुष्टी करता होता. त्याच्यामध्ये कुठलाही भौतिक उद्देश नव्हता. आपण जरी त्या यज्ञामध्ये साहजिकच आहे, आपण जी काही इच्छा व्यक्त केली भगवंत ते पूर्ण करतील, नक्कीच करतील. परंतु आपण जर कृष्ण भावनामय ठेवून आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जर इच्छा व्यक्त केली तर भगवंत अधिक संतुष्ट होतील. म्हणून तो नरसिंह यज्ञ जो झाला, तो आपण भगवंतांच्या संतुष्टी करता केला होता. आणि भगवंत आनंदी व्हावेत, भगवंतांना तो आनंद मिळावा म्हणून आपण तो यज्ञ केलेला होता. म्हणून कुठलीही गोष्ट आपण जेव्हा कुठल्या कारणाने करतो, कुठल्या भावनेने करतो, ही गोष्ट खूप त्याच्या मागे काय करू शकते, त्याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट करताना इदम कृष्णाय इदम न मम, म्हणजे आपली ही भावना ठेवली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट करताना हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे आपण आपल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट करताना या महामंत्राचा आपण काय केला पाहिजे, जप केला पाहिजे. आणि भगवंतांचं स्मरण करून ते भगवंतांना अर्पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग म्हणजे आपलं आयुष्यच एक यज्ञ बनून जाऊ शकतं. म्हणून आपण म्हणतो ना की आपलं आयुष्य हे भगवंतांना, एखादी गोष्ट आध्यात्मिक गोष्टीसाठी एखाद्याने जीवन समर्पित केलं, आपण काय म्हणतो, एखादे सहज म्हणतो की अरे त्यांचं जीवन म्हणजेच एक यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे काय की त्या यज्ञामध्ये स्वाहा अर्पण करणे, म्हणजे ते देऊन टाकलं, माझं काहीच नाहीये, म्हणजे मी ते समर्पित केलं. समर्पित केलं म्हणजे ते भगवंतांना दिलं. मग तसं आपलं आयुष्य सुद्धा एक यज्ञ बनू शकतो. आणि आपलं यज्ञ आयुष्य यज्ञ बनण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये असं नाही की आपल्याला सगळं वैरागी बनायचे, ब्रह्मचारी बनल्यासारखं आपलं आयुष्य, नक्कीच नाही. फक्त आपल्याला आपली चेतना काय करायची आहे, त्या यज्ञामध्ये अर्पण करायची आहे. भगवंतांची आपली चेतना भगवंतांना समर्पित करायची आहे. आणि जेव्हा भगवंतांना आपली चेतना आपण समर्पित करतो, जेव्हा ते आपण त्या भगवंतांसाठी त्या यज्ञामध्ये त्याच्या हे देतो, आहुती देतो, की हे माझं जीवन, माझी जी काही चेतना ही तुम्हाला समर्पित आहे, तेव्हा तो आयुष्य, ते जीवनच एक काय होऊ शकतं, ते यज्ञ बनून जाऊ शकतं. म्हणून हा श्लोक जो आहे तो प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये आत्ताच्या काळामध्ये समजून घेण्यासाठी भगवंत आपल्याला अशा पद्धतीने, श्रील प्रभुपाद आपल्याला हे तात्पर्याद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. एक थोडस तात्पर्य आहे, आपण ते वाचूया, म्हणजे आपण जी काही चर्चा केली त्याच्यावर अजून आपल्या लक्षात येईल. तात्पर्य: तप, यज्ञ, दान आणि आहार यांचे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. याचे वर्णन पूर्वी करण्यात आले आहे. आपल्याला सांगतात की पूर्वीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, जी सुरुवातीला आपण चर्चा केली होती. परंतु या कृती प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा कोणत्याही श्रेणीतील असल्या तरी त्या प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे बद्धच असतात. प्रथम म्हणजे काय की सत्व, रजो आणि तमो, तीन तीन गुण आहेत आणि त्याला स्थान प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीने प्रभुपाद म्हणतात. मग भले ते तिसऱ्या स्थानावरून प्रथम स्थानावर जरी आपण सत्व गुणात जरी आपण केलेलं असलं, तरी ते काय आहे, या प्राकृतिक गुणांचा त्याला काय झालेला आहे, स्पर्श झालेला आहे. आणि त्यामुळे त्या बद्धच आहेत, म्हणजे त्यातलं कुठलीच गोष्ट आपल्याला शाश्वत रीतीने प्राप्त होत नाही. तथापि जेव्हा तप, दान, यज्ञ आणि आहार यांचा उपयोग ओम तत्सत अर्थात श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो, तेव्हा या सर्व कृती आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात. म्हणजे आता बघा ना, आपण एका वैष्णव जो असतो तो काय करतो, भगवंतांना भोग लावल्याशिवाय तो जेवण घेणार नाही. कुठलीही गोष्ट, एकादशीचं पालन करतो, तो कशासाठी करतो, तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो. दान कशासाठी करतो, की वैष्णवांच्या सेवेमध्ये
जे काही असेल ती लक्ष्मी आपली लागावी, आपली वस्तू, आपल्या गोष्टी आपण भगवंतांच्या भक्तांच्या सेवेत अर्पण कराव्यात. म्हणजे हे काय झालं, हा ओम तत्सत खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये जगतोय. अर्थात ओम तत्सत अर्थात श्री पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो. तेव्हा या कृती आध्यात्मिक उन्नतीची स्थाने बनतात. शास्त्रांमध्ये याच ध्येयाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे शास्त्रामध्ये याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं सांगितलेलं नाही. तर भगवंतांना स्मरून भगवंतांसाठी यज्ञ करणे. ओम तत्सत हे 3 शब्द विशेष करून परम सत्य पुरुषोत्तम श्री भगवान यांचा निर्देश करतात. वैदिक मंत्रांमध्ये ओंकार नेहमी आढळतो. शास्त्रांमधील विधिविधानांचे जो पालन करीत नाही तो परम सत्याची प्राप्ती करू शकत नाही. अशा पुरुषाला जीवनाच्या अंतिम उद्देशाची प्राप्ती न होता तात्पुरते फळ मिळते. मी मगाशी म्हटलं की नियम पालन करणं हे आध्यात्मिक जीवनामध्ये किती गरजेचं आहे. जसं आपल्याला 4 नियमांचं पालन करणे, एकादशीचं पालन, म्हणजे काही गोष्टी वर्ज्य करायच्या, काही गोष्टी स्वीकारायच्या. या गोष्टी आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय गरजेच्या आहेत. निष्कर्ष असा की दान, यज्ञ आणि तप इत्यादींचे आचरण सात्विक असले पाहिजे. याचे आचरण रजोगुणी आणि तमोगुणी असेल तर निश्चितच निकृष्ट असते. जसं आपण मागच्या वेळेस तुम्ही बऱ्याच माताजींकडून ऐकलं पण असेल की कशा पद्धती पशु बळी देणे किंवा हे ज्या काही गोष्टी असतात त्या रजोगुणी तमोगुणी असतात. ओम तत्सत या 3 शब्दांचा उच्चार भगवंतांच्या पवित्र नामासोबत केला जातो. उदाहरणार्थ ओम तत् विष्णू, वैदिक मंत्रांच्या आणि भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ओंकार उच्चारला जातो. हा वेदांचा निर्देशक आहे. उपरोक्त 3 शब्द वैदिक मंत्रातून घेतले आहेत. ओम इत्यादुद्रहणा वेदिष्ट ब्रह्म ओम इत्तेद्रोहानो नेदिष्टम नाम ऋग्वेद हे प्रथम लक्षाचे सूचक आहे. तत्सामी हे दुसऱ्या लक्षाचे सूचक आहे. सद एव सौम्य हे तिसऱ्या लक्षाचे सूचक आहे. म्हणजे हे 3 जे शब्द सांगितले आहेत ओम तत्सत याचा अर्थ इथे सांगितलेला आहे. आणि या सर्वांच्या समूहाने ओम तत्सत असा शब्द बनतो. पूर्वी सृष्टीतील आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी भगवंतांना या 3 शब्दांद्वारे संबोधले. म्हणून आपण म्हटलं होतं की ब्रह्मदेवांनी पण काय केलेलं आहे, या मंत्राचा जप केलेला आहे. म्हणून गुरु शिष्य परंपरेद्वारे या तत्वाचे पालन करण्यात येते. यास्तव हा मंत्र महत्वपूर्ण आहे. भगवद्गीता सांगते की कोणतेही कर्म ओम तत्सत म्हणून भगवंत प्रित्यर्थ केले पाहिजे. मनुष्य जेव्हा ह्या 3 शब्दांच्या उच्चारणासहित तप, दान, यज्ञ करतो तेव्हा त्याचे कर्म कृष्ण भावना भावित होते. कृष्ण भावना म्हणजे दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे, ज्यामुळे मनुष्य स्वग्रही भगवत धामात परत जाऊ शकतो. असे दैवी कर्म करण्याने कोणतीही हानी होत नाही. म्हणजे साक्षात आपण काय म्हणजे ह्याचा अर्थ काय समजू शकतो की आपण कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपण हरे कृष्णा महामंत्राचा जप जर आपण केला तर ते सार रूपाने आपल्याला सर्व गोष्टींची प्राप्ती होऊ शकते. तर हा ह्या श्लोकाचा मतितार्थ आहे. तर थँक्यू. हरे कृष्णा. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यावर जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही ऍड करायचं असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील तर नक्की तुम्ही सांगू शकता, प्रश्न विचारू शकता. प्रतिभा माताजी सेटिंग चेंज करताय? हो करते. आणि उद्या शुक्रवार उद्या सकाळी आपला नामामृत असणार आहे. तर कृपया सर्व मैत्रिणींना विनंती आहे की उद्या सकाळी 6 वाजता नक्की सगळ्या जणी जॉईन करा. सगळ्या गोष्टींचं सार ह्या महामंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला इतकी प्रेरणा लागते की 8 दिवसातून एक आपल्याला हे जे नामामृत होत आहे. खरं तर ऍक्च्युली मी पण बरेच दिवस 2-3 आठवडे झाले काही कारणास्तव जॉईन करू शकले नाही. त्यामुळे तुम्हाला सांगण्याआधी ते माझ्यासाठीच आहे. तर नामामृतसाठी सगळ्या जणी जॉईन व्हा. एकत्रित आपण जप करू आणि जपावर वरिष्ठ माताजींकडून नक्की ऐकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. हरी बोल माताजी. सेटिंग चेंज केलंय बरं का. हो हो थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही बोलायचं असेल तरी नक्की बोलू शकता ह्या श्लोकाला धरून, नाहीतर मग आपण थांबू शकतो. खूप खूप धन्यवाद माताजी. एवढं अभ्यासपूर्वक तुम्ही सर्व एवढं छान बोलता. हरी बोल माताजी. थँक्यू. काही प्रश्न नाही दिसत कोणाचे, मग आपण थांबूया. हरी बोल चालेल माताजी. माताजी. द्रौपदीचं खूप छान उदाहरण दिलं तुम्ही.
ते ऍक्च्युली कुठल्या शास्त्रामध्ये नाहीये बरं का, ते फक्त त्याच्यामधनं आपण मेसेज समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे मी कुठल्या असं ऐकलेली आहे ती कथा. फक्त त्याच्यामधला आपण एक काय म्हणू शकतो, सार सार काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचं ते आपण घेऊ शकतो. त्यामुळे सार रूपाने आपण हरे कृष्णा महामंत्र म्हणजे यज्ञ हे आपण समजून घेऊ शकतो. थँक्यू माताजी. मला एक क्वेश्चन विचारायचा होता माताजी. आपला जप आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग हे गणपतीच्या हे बाकीचे लोक जे आपण आरती म्हणतात त्याच्यात अगोदर हरे राम असतं आणि नंतर हरे कृष्ण असतं. तर ह्याच्यामधला डिफरन्स काय आहे? तो एक्सप्लेन करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे तर आपण शेवटी ते जे गणपतीची आरती जेव्हा सुरू करतो, सुख करता दुःख हरता, तेव्हा लास्टला तर हरे राम असंच म्हटलं जातं बाहेरच्या लोक जेव्हा ते करतात. आता आपले वैष्णव हरे कृष्णच म्हणतात कुठली हे करताना, हो. पण हरे कृष्ण अगोदर कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणताय मला समजलं नाही म्हणजे नाही नाही, आता गणपतीची. गणपतीची आरती किंवा घालीन लोटांगण हे जेव्हा होतं तेव्हा हं, आपण कसं श्रीकृष्णाचं नाव अगोदर घेतो ना, हरे कृष्ण हरे कृष्ण. तर हं, हं. त्याच्यामध्ये अगोदर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असं हं, घेतलं हं. जातं. म्हणून म्हटलं की तो सिक्वेन्स मध्ये फरक आहे ना. आपण श्रीकृष्णाचा अगोदर घेतो नंतर श्रीरामांचं घेतो. हं. तर हं, ते हं. त्याचा फरक काय आहे माताजी, की आपण जे आपण ऍक्च्युली आपण पण तसंच म्हणत होतो, हरे राम 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 हरे हरे. ते पण भगवंतांचं नामच आहे. परंतु आपल्याला श्रील प्रभुपादांची कृपा आणि चैतन्य महाप्रभूंची कृपा याच्यामुळे ते आपल्याला समजलं. जसं आता कसं आहे, आता माझं डोकं दुखतंय, तर माझं डोकं जर दुखायला लागलं तर मी कशाची गोळी घेईल? एखादी ॲनिसिन घेईल, बरोबर? आणि जर हम्म. माझं अंग दुखत असेल, पूर्ण शरीरच ठणकत असेल, तर मी कशाची गोळी घेईल? क्रोशिनची गोळी घेईल. म्हणजे याचा अर्थ काय, की त्या मंत्राची पण त्याच्यामध्ये पण शक्ती आहे. पण ते क्रोसिन आणि ती ॲनासिन याच्यामध्ये जसा डिफरन्स आहे तसा आहे. कारण का आहे? तर जे आपल्यालाही माहित नव्हतं हे. आपल्याला इस्कॉनमध्ये आल्यामुळे आपल्याला हा हरे कृष्णा महामंत्र समजला. पण बाहेरच्या लोकांना कदाचित हा महामंत्र कलियुगासाठी दिलेला आहे. जसं चैतन्य महाप्रभूंच्या अगोदर हरे राम असाच होता. परंतु जेव्हा काही म्हणजे ऍक्च्युली हा उलटा आहे. आपण जो म्हणतोय तो सुलटा आहे. पण जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस काही ब्राह्मण जे होते ते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत होते आणि ते त्यांचा असा हे होता की हा मंत्र म्हणजे पूर्वीच्या काळी आपण बघतो की काही मंत्र वगैरे ब्राह्मण त्यांचा अधिकार समजायचे की आम्हीच तो म्हणणार, बाकीचे कुणी ते घेऊ शकणार म्हणजे त्याचं उच्चारण करू शकत नाही. आणि त्यावेळेस पण मग ते काय करत होते, ते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत होते. तर चैतन्य महाप्रभूंनी मग तो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं आहे करून त्याच्यामध्ये एक दिव्य शक्ती टाकली. आणि ती दिव्य शक्तीमुळे तो काय झाला, तो अजून प्रभावशाली ठरला. परंतु ही एक लीला आहे. ऍक्च्युली हाच महामंत्र जो आहे तो सोयीचा आहे. बाहेरचे लोक त्याला म्हणतात तुम्ही उलटा का म्हणता, पण ऍक्च्युली तो उलटा नाही, तो खऱ्या अर्थानेच उलटा आहे. भगवान श्रीकृष्णांचं नाव आपण घेतो. मग त्यामुळे जरी ते हरे राम म्हटले तरी आपण असं नाही समजलं पाहिजे की अरे हे चुकीचं बोलतायत. शेवटी ते काय करतायत, ते भगवंतांचं नामच घेत आहेत. फक्त शास्त्रांमध्ये या महामंत्राचा उल्लेख अशा पद्धतीने कलियुगासाठी दिलेला आहे की शास्त्रांची त्यांना ज्ञान नसते किंवा त्याची जाणीव नसते. आणि ती पहिल्यापासून पार काळापासून ते चालत आलेलं आहे. त्यामुळे ते नकळतपणे तशा पद्धतीने हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे असं त्याचा ते उच्चारण करतात. शेवटी ते भगवंतांचं नामच आहे. त्यामुळे भगवंताच्या नामामध्ये ती शक्ती आहेच आहे. त्या कारणाने ते घेतलं जातं. नाहीतर मग आपण पण जेव्हा इस्कॉनमध्ये तुम्ही सांगू शकता की इस्कॉनमध्ये आपण नव्हतो तेव्हा आपण कशा पद्धतीने म्हणत होतो, आपणही तसंच म्हणत होतो. परंतु आपण आपल्याला तसंच म्हणतो. मग आपल्याला इस्कॉनमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने कळलं की कलियुगासाठी कुठला मंत्र आहे, कुठला महामंत्र दिलेला आहे, कुठल्याची जास्त शक्ती आहे. मग तसं ते ॲनेसिन आणि क्रोसिन सारखं आहे. भगवान श्रीकृष्णांचं एकदा नाम घेणे आणि प्रभू रामचंद्रांचं 3 वेळा नाम घेणे ते इक्वल आहे. म्हणून ते जरी भगवंतांचं नाव उलट्या पद्धतीने आपल्याला वाटत असेल, परंतु ते भगवंतांचं नामच घेत आहेत. काही का होईना, पण शेवटी सार काय आहे की ते भगवंतांना अर्पणच करतायत. त्यामुळे कुठल्याही आरत्या होऊ दे, पूजा अर्चा होऊ दे, ते शेवटी भगवंतांना ते अर्पण केलं जातं. तर आपण त्या भावनेतून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हरी बोल माताजी. खूप छान एक्सप्लेनेशन. खूप खूप धन्यवाद माताजी. थँक्यू. थांबूया मग आपण, कोणाला काही
मी सांगण्याचा प्रयत्न केला माताजी उत्तर नाही तुमचं. नाही, राईट राईट. नाही, खूप सुंदर रीतीने उत्तर दिलं तुम्ही. छान छान. थँक्यू. थांबूया चालेल. मग आपण. हो हो, चालेल. करू का एंड मीटिंग माताजी? हो हो, करा करा. उद्या सगळे हो जॉईन करा नामामृतसाठी. थँक्यू. हो. हरी बोल. अरे